हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. आज आपण एका विषयावर बोलूया, तो म्हणजे पाईल्स, मूळव्याध. आज प्रत्येक घरामध्ये मूळव्याधाचे पेशंट आहेत आणि सगळे मोस्ट ऑफ द पीपल जे आहेत ते सेल्फ मेडिकेशन घेतात. कुठेतरी बाबा त्रास होतो म्हणून मेडिकलवर जायचं आणि मेडिसिन घ्यायचं. मेडिकलवाल्याला म्हणायचं की बाबा मला मूळव्याधाचा त्रास होतोय. कोणी आयुर्वेदिक घेतं, कोणी स्टूल स्टॉपनर घेतं. जसं लोकं सजेस्ट करत जातात आजूबाजूचे, तसं आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय लोकं घेतात आणि डॉक्टरांकडे जायचं टाळतात, की मूळव्याध आहे हा, मूळव्याधाचा त्रास आहे हा. पण प्रत्येक लक्षणं जे असतं, की रक्तस्राव होणं, कॉन्स्टिपेशन होणं, हे मूळव्याधाचेच लक्षणं असू शकतात असं नाही. आता रिसेंटली माझ्या ओ-पी-डी बेसवर असं एक पेशंटचं झालं आहे, की तेही पेशंटला खूप दिवसांपासून मूळव्याधाचा त्रास होता आणि त्यांनाही असं वाटलं, की मूळव्याधाचाच त्रास आहे, रक्तस्राव होतोय, कॉन्स्टिपेशन होतंय, पोट साफ नाही होत आहे. सो दे वॉज ऑल्सो टेकिंग सेल्फ मेडिकेशन. आयुर्वेदिक काहीतरी ते घेत होते चूर्ण. जसं आजूबाजूच्या कोणी जसं सांगितलं, सजेस्ट केलं तसं ते मेडिकेशन ते घेत होते सगळं. होम रेमेडीज ते ट्राय करत होते. पण त्यांचा त्रास खूप वाढला आणि जेव्हा ते माझ्याकडे आले, तर मी त्यांना सजेस्ट केलं, की तुम्ही चेक करून घ्या. तुम्ही मूळव्याध स्पेशालिस्टकडे जा आणि ते चेक करून घ्या. आणि मी त्यांना खामगावला डॉक्टर प्रभाकर दाणे आणि डॉक्टर शुभांगी दाणे यांच्याकडे पाठवलं. आणि तिथे असं झालं, की ते चेक केल्यानंतर डॉक्टरने तिथे त्यांना सांगितलं, की इट्स नॉट अ पाईल्स, हा मूळव्याधाचा प्रकार नाही आहे, इट्स अ CA कॅन्सर आणि तो सेकंड स्टेजला ऑलमोस्ट आता आहे. सो सांगायचं तात्पर्य हेच, की आपण सगळेच हा जो प्रकार आहे मूळव्याध, त्याच्यासाठी सगळेजणं जे आहे दुर्लक्ष करतो, निग्लिजन्स आपण त्या गोष्टीकडे करतो आणि सेल्फ मेडिकेशन घेत राहतो, स्टूल स्टॉपनर घेत राहतो, त्रिफला चूर्ण, वॉटेव्हर जे तुम्हाला अवेलेबल असतं आणि जे तुम्हाला माहिती आहे, तर आपण घेत असतो. पण आपण त्याचं डॉक्टरांकडे जाऊन एकदा चेक करून त्याची खात्री करून घेत नाही, की नेमका हा प्रकार कुठला आहे किंवा हे काय आहे, नेमकं मूळव्याधच आहे का? तर ह्याच्यामुळे निग्लिजन्स, सेल्फ मेडिकेशन, ह्याचे जे परिणाम आहेत ते काय होतात ते तुम्हाला मी आता सांगितलं, की तेही सेल्फ मेडिकेशन घेत होते. पाईल्सचा त्रास आहे, मूळव्याधाचा त्रास आहे म्हणून स्वतःहूनच त्या औषधं सगळ्या घेत होते आणि फायनली त्रास खूप वाढला आणि त्यांना CA रेक्टम डायग्नोज झाला. तर तुमच्या घरातही असे कोणी असेल, तुम्ही स्वतःही असाल, तुम्हाला असा त्रास होत असेल मूळव्याधाचा, तर एकदा जाऊन तुमचा आजार कुठला आहे तो खात्री करून घ्या आणि त्याच्या योग्य तो उपचार स्वतः जाऊन करा. सेल्फ मेडिकेशन घेऊ नका. सेल्फ मेडिकेशनचे खूप सगळे दुष्परिणाम सध्या आहेत. Google आणि सगळं आता इझिली मोबाईलवर तुम्हाला अवेलेबल होतं. त्याचा अर्थ कळत नाही आणि त्याचे तुम्हाला बाकी ड्रॉबॅक्स माहीत नसतात काय असतात त्या सेल्फ मेडिकेशनमुळे. पण तुम्हाला जसं ते याच्यासाठी हे तुम्हाला ते ऑनलाईन गोष्टी दाखवल्या जातात. तुम्ही वाचता आणि ते तुम्ही मनाने घेता. तर कुठलंही मेडिकेशन मनाने घ्यायचं नाही. कधीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आणि आजारांचं निदानही स्वतःच लावून द्यायचं नाही, की मूळव्याधामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अ, असतात. हा त्रास होतो म्हणून आपल्यालाही मूळव्याधच आहे. तर ते स्वतःहून तुम्ही डायग्नोज करू नका. डॉक्टरांकडे जा, चेकअप करा आणि त्यांना ते डायग्नोज करू द्या, की तुमचा आजार कुठला आहे. हां. आणि सेल्फ मेडिकेशन प्लीज कृपया करून घेऊ नका. आजकाल सेल्फ मेडिकेशनचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, की लोकांना अँटिबायोटिक्स स्वतःहून माहिती आहे सगळे, की सर्दी खोकला झाला तर कुठलं घ्यायचं आणि मी तर असं बघते, की एकदा डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते जे प्रिस्क्रिप्शन असतं तेच परत तो तसा त्रास झाला, की परत तेच बोलावतात लोकं. परत डॉक्टरांकडे जात नाहीत किंवा डॉक्टरांचा सल्लाही घेत नाहीत. तर हा जो प्रकार आहे सध्या खूप जास्त वाढलेला आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे पण खूप जास्त आहेत. तर मेडिकेशन कुठल्या सेल्फ मेडिकेशन घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे दाखवायला पाहिजे हे आपल्याला आपल्या बाउंडरीज माहीत असायला पाहिजे. तर तुमच्या घरी किंवा तुम्ही स्वतःही असे काही तुम्हाला त्रास असतील तर खूप दिवस म्हणजे ती गोष्ट क्रॉनिक होऊ देऊ नका. ते जर तुम्हाला त्रास होत असेल तर एकदा डॉक्टरांना नक्की जाऊन दाखवा आणि त्यांना त्या गोष्टीचा
निदान लावू द्या, कुठला तुम्हाला ते आजार आहे तो. थँक्यू सो मच.